आहे 2 नोव्हेंबर 2025 कार्तिकी एकादशी पंढरपूर या ठिकाणी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील राज्यस्तरीय अनुभव कथन हा कार्यशाळा जो आहे तो संपन्न होते। या कार्यशाळेमध्ये आपण आज महाराष्ट्रातील नव्हे भारतातील शेतकऱ्यांना आठवण म्हणून आपण 1919चा फॉर्म्युला ओरिजिनल रिअल फॅक्टमध्ये ॲटॉमिक वेट मॉलिक्युलर वेट वजनासहित टक्केवारी काढून तो आपण रिअल फॅक्टमध्ये फॉर्म्युला आपण आज महाराष्ट्रातील किंवा अखंड भारतातील शेतकऱ्यांना आपण हा देत आहोत। तर आपण 1919 जर शेतकरी बांधवांना जर घेत असाल तर व्यवस्थित होते का शूटिंग हे? तर हे ज्या वेळेस आपण घेत असेल त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे। तर बघा नायट्रोजन 19 येतो, पीबी 19 येतो घेतो म्हणजे काय आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे या आहे टक्केवारी। म्हणजे ज्या वेळेस आपण 100 किलो खत घेऊ आपण 1919 त्यावेळी ह्यातून नायट्रोजन मिळणार आहे 19 किलो। ज्या वेळेस 100 किलो आपण 1919 खत घेऊ त्यामधून आपल्याला मिळणार आहे फॉस्फरस 19 किलो आणि त्याच वेळेस पोटॅश मिळणार आहे आपल्याला 19 किलो। 19 म्हणजे ज्या वेळेस आपण 100 किलो खत घेऊ त्यावेळेस 19 अधिक 19 ही जी बेरीज येते 57 किलो आणि हा 57 किलो येत असताना मग आपण किती घेतोय 100 किलोला घेतोय हिशेब। 100 किलो मधून ज्या वेळेस हे 57 किलो आपण वजा करू हे 100 किलो 100 किलो मधून आपल्याची बेरीज किती आली 57 किलो म्हणजे आपलं टोटल बेरीज आली 43 किलो। हे जे आहे ते फिलर मटेरियल रॉ मटेरियल आहे, बॅगेवरती आपण वाचत नाही, त्याच्यामध्ये NaCl लिहिलेलं असतं। हे आहे सोडियम क्लोराईड। सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ। म्हणजे आपण आतापर्यंत आपल्या जमिनीमध्ये 22, 23, 24 वर्ष वॉटर सोल्युबल खतं आल्यापासून 43% आपण मीठच टाकत आलेलं आहे। आता आपल्याला नवीन ग्रेड आपल्याला लॉन्च करायचे। आपली ग्रेड असणार आहे 5%, 5%, 5%। किती? हे सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण 5, 5, 5 आपण बेरीज आपण हे करत असतोय। मग आपल्याला जर 19 किलो जर टक्केवारीने जर घ्यायचा असेल तर नत्राचा सोर्स आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला 5% घ्यायचा तर नत्र घ्यायचा आहे 460 ग्रॅम, फॉस्फरस घ्यायचा आहे 460 ग्रॅम आणि पोटॅश घ्यायचा आहे 460 ग्रॅम। याच्यासाठी आपल्याला युरिया किती घ्यावा लागेल? नायट्रोजनचा युरिया म्हणजे 460 ग्रॅम जर शेतकरी बांधवांना जर घ्यायचा असेल तर 100 किलो ज्यावेळेस आपण युरिया घेऊ त्यावेळेस 46 किलो नत्र मिळेल। मग 46 किलो भागिले 10 ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस आपल्याला 10 किलो मधून 4 किलो 600 ग्रॅम नत्र मिळेल आणि 1 किलो मधून 460 ग्रॅम नत्र मिळेल। म्हणजे ज्या वेळेस आपण युरिया 1 किलो घेऊ त्यावेळेस तुमचा 460 ग्रॅम नत्र मिळेल। फॉस्फरिक ॲसिडचं वजन आहे शेतकरी बांधवांनो H3PO4 H3PO4 याचा फॉस्फरस ह्याचं वजन आहे 3 अधिक 31 अधिक 64 बरोबर 98 ग्रॅम। आणि याच्यातून आपल्याला काय करायचं आहे फॉस्फरस काढायचं। हे जे गणित आहे ते मी आत्ता इकडे तुम्ही दाखवा, इकडे शेतकरी दाखवा। या आजच्या कार्यशाळेमध्ये आपण याचा जो ही जी आहे ॲटॉमिक वेट मॉलिक्युलर वेट यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं करून दाखवलेल्या आहेत। मग आता आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, याचं सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन ज्यावेळेस माझं पुस्तक येईल या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीचं डायग्रॅम सहित प्रत्येक गोष्टीचं कशात काही टाकायचं आणि त्याचं वैज्ञानिक सगळ्या गोष्टी कसं काढायचं मराठी सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी साध्या साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितल्या जातील। तर आपल्याला फॉस्फरिक 85% घ्यायचा असेल तर आपल्याला तो घ्यावा लागेल। फॉस्फरससाठी फॉस्फरिक ॲसिड
फॉस्फरिक ॲसिड शेतकरीने आता कॅल्क्युलेशन केलेलं आहे, घ्यावं लागेल 1 किलो 760 ग्रॅम. आता राहिला आपला विषय पोटॅश. पोटॅश घ्यायचा असेल तर आपल्याला रिच सोर्स आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं सुद्धा मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलरच्या संज्ञा, त्याच्यामधून 100% जर KOH मधून किती पोटॅशियम मिळेल आणि जो 90% आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेऊन त्याच्यामध्ये पोटॅश किती मिळेल हे सुद्धा या कार्यशाळेमध्ये काढलेलं आहे. जर हा व्हिडिओ जर बनवला तर 1 तासाच्या पुढे जाईल, म्हणून तो तुम्हाला मी शेतकरी मित्रांनो तो इथे दाखवत नाही. तर आपल्याला पोटॅश किती बांधवायला लागेल शेतकरी बांधवांनो? 750 ते 750 ग्रॅम. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या वेळेस आपल्याला 1 किलो युरिया घेऊ त्यावेळेस आपला बरोबर 460 ग्रॅम नत्र येईल. ज्यावेळेस फॉस्फरिक ॲसिड 1 किलो 760 ग्रॅम प्युअर 85% जर घेतलं त्यावेळेस आपला फॉस्फरस हा 460 ग्रॅम येईल. आणि ज्यावेळेस 750 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड 90% आपण घेऊ ओरिजिनल त्यावेळी 460 ग्रॅम पोटॅश मिळेल. आता हा घेतल्यानंतर आता याची पद्धत घेऊ आपण. पॉज करायचा. 10 लिटरसाठी आपण काय केलंय, युरिया 1 किलो, फॉस्फरिक ॲसिड 1 किलो 760 ग्रॅम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड 750 असू दे. लई परत 760 आमचा शेतकरी अडाणी ते परत घोळून जाईल. ती 760 म्हणल्यावर तिथे अडचण होऊन जाईल. आता एवढं घ्यायचं आणि पाणी घ्यायचं आपल्याला. पाणी बघा, पाणी याचं वजन किती होणार आहे बघा. हे 1.25 आणि 750 किती झालं, 2.5 किलो ना. हे किती झाला 1 किलो, 3.5 किलो वजन झालं. किती झालं? पाणी घ्यावं लागेल माझ्या हिशोबानं 6.5 नाही, कारण ती विरघळणार आहे पाण्यात. 8 लिटर पाणी घेऊया. काय घेऊया? कमी पडलं तर 8 लिटर पाण्यात होऊन जाईल. काय होऊन जाईल? 8 लिटर पाणी घेऊया. ज्यादा झालं तर कमी करू परत, पण प्रमाण परत मॅनेज करू. काय करू? पाणी 8 लिटर. मग आता लक्षात घ्या, याच्यासाठी घ्यायचे 2 बकेट. अशा आकृत्या काढा. काय काढा? पहिली बकेट घ्यायची, याला ए नाव द्यायचं. काय द्यायचं? याच्यामध्ये पाणी घ्यायचं 6 लिटर. किती घ्यायचं? 6 लिटर पाणी. दुसरी बकेट घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं 8 लिटर, हे 2 लिटर. हा, आता ही दिले म्हणून कुठलं कसाही कार्यक्रम करायचा नाही. जे सांगितलेले पद्धत नाही तर कार्यक्रम उलटा होणार. उष्णता तयार होत्या. काय म्हणजे तुम्हाला जे गोष्ट सांगतोय काळजीपूर्वक सांगतोय, जसं सांगितलंय तसंच करा. उलटा काय आगावपणा केला की उलटा तुमचा कार्यक्रम लागणार. पहिल्यांदा युरिया ह्यात तुमचा 1 किलो टाकून घ्यायचा. पहिल्या बादलीत काय घ्यायचा? युरिया 1 किलो अगोदर, एक टाइम पहिला. दुसरा काय करायचा? अगोदर फॉस्फरिक टाकला आणि परत युरिया विरघळत नाही. काय होत नाही? म्हणून अगोदर 6 लिटर पाण्यामध्ये युरिया विरघळून घ्यायचा. युरिया पाण्यात टाकला, पूर्णपणे विरघळला. युरिया विरघळल्यानंतर तुमचा फॉस्फरिक ॲसिड यात टाकायचा. काय टाकायचा? परत फॉस्फरिक ॲसिड यात टाकायचा. किती टाकायचा आहे? 1 किलो. हा, आता हे झालं. ही बादली इकडे विरघळून आपण वेगळी ठेवली. दुसरी बादलीमध्ये जिथं 2 लिटर पाणी आहे त्यात तुमचा पोटॅशियम हायड्रॉक्साईड किती आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड 750 ग्रॅम टाकला. बरोबर. हे दोन्ही बरोबर तुम्ही करून घेतलं. पॉज करा आता.
आता शेतकरी बांधवांना आपल्याला काय करायचं आहे, आता हे दोन्ही आपण घेतलंय, जी पहिली बादली आहे त्याच्यामध्ये 6 लिटर पाणी, दुसरी जी बी बादली आहे त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी. पहिल्या बादलीमध्ये आपण पाहिलं फॉस्फरिक अगोदर विरघळून घ्यायचं नाही. जर फॉस्फरिक ॲसिड जर अगोदर विरघळून घेतलं नंतर जर युरिया टाकला तर युरिया लवकर विरघळत नाही शेतकरी बांधवांना. म्हणून याच्यासाठी काय करायचं आहे, युरिया अगोदर 1 किलो टाकायचा, त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड टाकायचा, म्हणजे हे तुमचं लगेच होऊन जाईल तुमचं. आणि जी दुसरी बादली आपली बी आहे त्याच्यामध्ये 750 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचा. आता दोन्ही सोल्युशन दोन्ही बादल्या एकत्र करायचे आहेत, एकत्र बकेटमध्ये टाकायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, ही ए बादली घ्यायची अशी उचलायची आणि बी मध्ये टाकायची. ए बादली ए मध्ये बी मिक्स करणे, होत नाही म्हणा आपला ग्रामीण शब्द गावंढ शब्द, बरोबर. मग लगेच एकदम भापकन वाटायची नाही, बारीक कशी नळाला धार लागते असे थोडं 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 असे बारीक धार लावायचे, वाटायचं आणि एका ह्यानं हलवायचं. झालं तुमचं 5 मिनिटांमध्ये 19 तयार. याच्यामध्ये ज्यावेळेस फॉस्फरस आणि पोटॅश एकत्र येईल त्यावेळेस एक्झोथर्मिक उष्णता बाहेर फेकणारी रिॲक्शन तयार होईल, बकेट गरम होईल. हे बकेट तुमची 8 तासानंतर थंड झाल्यानंतर याची ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येणार त्यावेळेस यांचा संघर्ष होणार, एकत्र आल्यानंतर उष्णता तयार होणार, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस तयार होणार तिथं. त्यामुळं तिथं आपल्याला उष्णता तयार होईल. ते थंड झाल्यानंतर त्याची उष्णतेची रिॲक्शन संपेल, रासायनिक अभिक्रिया पूर्ण होईल, त्यावेळेस ते थंड होईल. म्हणून आपल्याला हे थंड झाल्यानंतर 8 ते 10 तासानंतर तयार झालेलं सोल्युशन, तयार झालेलं द्रावण आपल्याला वापरायचं. आलं का लक्षात? इकडे कॅमेरा फिरवा. अनिल पाटील आलं का? परत तुम्ही काय कराल की, कारण मला यूट्यूबला कमेंट येतात की सर ते एकदा कार्यशाळेतल्या तुम्ही शिकवत असताना फॉर्म्युला तुम्ही व्हिडिओज टाका, तर आपल्याला हे करायचं आहे. आणि बघा काळजी घ्यायची आहे, डोळ्याला चष्मा घाला, तोंडाला रुमाल, नाका तोंडाला बांधा. साध्या सरळ सोप्या भाषेत तुमचं द्रावण 19 तयार होते. सगळ्यांच्या लक्षात आले? आवाज या सगळ्यांनी एकदा, सगळ्या यूट्यूबला पडणार आहे. चला ठीक आहे, आता आपण बनवून घ्या. आता पण 10 लिटरची आपल्याला किंमत काढायची. हे 10 लिटर किती रुपयात तयार होईल? किती होईल? 10 लिटर 19. मग आता युरिया आपला 1 किलो घेतला, बरोबर. युरिया 1 किलो म्हणजे कसा किलो आहे? 50 किलोचं पोतं 300 रुपयाला, म्हणजे 6 रुपये किलो, म्हणजे 1 किलो युरियाचे किती झाले? बर. परत आपला फॉस्फरिक ॲसिड 200 रुपये किलो. किती? 300. 200 रुपये किलो न 1 किलो 750 ग्रॅमचे किती झाले? किती? 352. चला. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड 300 रुपये किलो. किती? 750 ग्रॅमचे 200. चला घ्या, 6 रुपये अधिक 352 अधिक 225 किती झाले? 583. पाण्याचे 10 रुपये 593 आणि 7 रुपये एक्स्ट्रा 600 रुपये. 600 रुपये 10 लिटरला आणि 25 लिटरला, 20 लिटरला 1200, 5 लिटरचे 300, 1500 रुपयात 19 तयार झाला. आज 19 ची किंमत किती आहे? किती किंमत आहे? 4.5 ते 5,000 रुपये किंमत आहे. 4,000च्या पुढेच आहे. ओरिजिनल असेल किंवा काय. एका साईडला 4,000चा सोडा, एका साईडला 1500 रुपये सोडा. कितीचा सोडा? एकरी 4 लिटर सोडा खूप झाला आपला. तो 4 किलो सोडताय फक्त 4 लिटर. आपण असं काय नाही कमी खर्चात होते म्हणून ती 4 आपलं डबल करूया, अजिबात नाही. बागल साहेब तिथं बसले, तिने बघितले ते व्यंकटेश्वरामध्ये आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो त्यांच्या कमिटीचा विश्वास बसेना, तिने आम्हाला हलक्यात घेतले. कारण अंकुश पाटील पंढरपुरातली कार्यशाळेसाठी हे जे काय शेतकरी जोडपं आलेलं आहे, तर तुम्ही कुठून नाव सांगा तुमचं? माझं नाव डॉक्टर गैनीनाथ रितोंड,
कंपोस्ट रोपळे तालुका पंढरपूर इथूनच आलेलो आहे. अनिता घिन्नात रितोंड. जोडीनं आलेली बघा. किती शेती आहे? 4 एकर. 4. कशा शेती आहे? माझ्याकडे चेकनटची बाग आहे 25 वर्षापासून. दादा बोडकेचे मी चुलत सासरे आहेत माझे दादा बोडके आहे ते. ज्यांनी चेकनटची बाग आहे आणि ऊस आहे आणि सगळं सेंद्रिय पद्धतीनं आपण करतो आत्तापर्यंत. काय बरं, आता आपले हे कुठून तुम्ही व्हिडिओ बघून आला? मी नानासाहेब कदम हे माझे मित्र आहेत. बरं, ठीक, चालतं. त्यांनी हां, ताई झाले. तुम्ही कुठून आला? या इकडे. तुम्ही कुठून आला? बोला त्या माईकवर. आम्ही कर्नाटकातून आलोय, निप्पाणी भागातून. मी, माझे वडील आणि माझे मिस्टर पहिल्यांदाच आलो ह्या कार्यशाळेला. माझ्या वडिलांनी सांगितलं तुमच्याबद्दल, म्हणून नेमकं कार्यशाळेत काय असते ते बघण्यासाठी आलो होतं. मग आता हा फॉर्म्युला वापरून शेती करायची असं ठरवलं मी आणि माझ्या पप्पांनी. बरं, चालेल, ठीक आहे. आता हे रोपड्याचं जे जोडपं आहे, शेतकरी आपलं कुटुंब आहे थांबा, तर त्यांच्या असते एका ह्याच्यामध्ये तुम्ही 2 लिटर पाणी घ्या आणि एका ह्याच्यामध्ये 6 लिटर पाणी घ्या. तरी शेतकरी बांधवांना बघा, ह्या एका ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी घेतात आपल्या ताई. घ्या 1. हां, चला, हे 2. हां, एका बकेटमध्ये हा 2 झाला. हां, दुसऱ्या बादलीमध्ये 6 घ्या. 1 असू दे, घ्या. चला, 2 3 तिरकी करा. 4 5 6. चला, आता पॉज करायला लागेल. हां, आता आपण काट्यावरती युरिया घेतलेला 1 किलो बरोबर. 1 किलोमधून आपल्याला 460 ग्रॅम घेणार आहे आपण युरिया. चला, 10 लिटरसाठी. चला, घ्या. आता आपल्याला फॉस्फरिक घ्यायचं, वजन करून बरोबर प्युअर 85% नाही, लगेच विरघळेल काढणं. 1 किलो 760 ग्रॅम. बरोबर किती झालाय? 1 किलो 766. चला, आता फॉस्फरिक पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं वजन करून घ्यायला लागलेत. किती झालं? हां, चला, घ्या. पहिल्यांदा मगाशी जे सांगितलं आपण, युरिया टाकायचा 6 लिटर पाण्यामध्ये युरिया टाकायचा. इकडे ह्याच्या बकेटमध्ये घ्या तुम्ही, दिसायचं काय नाही, टाकामध्ये सगळे. युरिया 6 लिटर पाण्यामध्ये 1 किलो टाकलेला आहे आपण. हा लगेच विरघळून जाईल. जर फॉस्फरिक जर अगोदर टाकला तर युरिया विरघळणार नाही. चला, पास करा. युरिया बघा आपला आता पूर्ण विरघळेल. एका साईडला पहिली करा शकते, त्यांना दिसते का त्याच्यात? हां, मग आता आपल्याला काय करायचं? ह्याच्यामध्ये फॉस्फरेट 1 किलो 60 ग्रॅम टाकायचा. काय करायचं? हलवा तुम्ही ह्याच्यामध्ये, काही होत नाही, लक्षात घ्या. घ्या, खाली वर करा. त्यात फॉस्फरिक चिकटलेलं त्याला घेऊ द्या. बस, हे द्रावण तुमचं तयार झालं. आता दुसरं जे द्रावण आहे, चला पॉज करा. पाण्यामध्ये टाकायचं 750 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यात ताई आपल्या इथं टाकत आहे. एकदम सोडा तुम्ही, खाली हात टाकून सोडा एकदम त्याला. चला, घ्या. तोंड बघलेलं घ्या. चला, तोंड बघलेलं घ्यायचं, हे करायचं. हां, आता काय करायचं आहे? ते हलवायचं आहे. ते हलवल्यानंतर काय होणार? खळ 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 आवाज यायला लागला, उकळायला लागलं. काय झालं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय गुणधर्म मी सांगितला? गरम होतोय. काय होतंय? आता त्या गरम मध्ये जर गार पाणी वाचा गेला पोटॅशियम मध्ये, जर ही तुमची उलटी रिॲक्शन होणार. काय होणार? म्हणून बघा, आता वाफ येते. काय होते? तर तोंड साईडला घ्या किंवा रुमाल चांगला बांधा, काळजी घ्या. आणि डोळ्याला बघा, एवढ्या लांबी जेव्हा मोठ्या स्वरूपात बनवाल तशी ठेवणार, म्हणून व्यवस्थित बनवा. काय करा आता? काय नाही, बघ, एकदम वाचायचं नाही, छोटा घ्या. थांबा, हो, अशी बारीक धार लावायची आहे आणि ओतायचं आहे. उभं घेऊ नका अनिल पाटील, ते पण छोटा व्हिडिओ होईल. काठीनं हलवायचं, काहीही होत नाही, लक्षात घ्या.
मी जे सांगितलेले आहे हे जर थिअरीनं तुम्ही जर काळजीने केलं तर अतिशय साध्या सरळ सोप्या सुटसुटीत पद्धतीत होऊन जाते. पूर्ण मटेरियल बघा एक सारखं तुमचं 19 तयार झाले. काय झालं पूर्ण जर हे बघा 19 वर कसं दाखवा तुम्ही दाखवा पूर्ण हे सर वतू नाही असं सर दाखवा पूर्ण बघा ट्रान्सफर आहे. मग स्वच्छ नाही वरचा बघा तुम्ही बघले बघा पूर्ण आरपार ट्रान्सपरंट मटेरियल दिसते. काय दिसते पूर्ण क्लिअर झालं तुमचं मटेरियल. काय झालं बघा याच्यामध्ये पूर्ण आरपार मटेरियल दिसते. काय दिसते अजून याचे रिॲक्शन बॉन्डिंग चालू आहे. पूर्ण क्लिअर मटेरियल दिसते तुमचं बरोबर 5-5-5 ते 19 आहे तुमची 5-5 ग्रेड तयार झाली. आता आपण याचा pH बघणार आहे. पॉज करा. त्याच्यामध्ये आपण ते पाण्यामध्ये pH बघा. हां गुडवाले हां बरं हां गुड ना. आता याचा pH आला बघा लाल कलर आला. याचा pH बघा तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवा कॅमेऱ्यामध्ये दाखवा तुम्ही. झूम दिसतोय इथला pH दिसतोय बरोबर लाल पट्टी आलेली. काय आलेले 2 pH आला. किती आलाय 100% तुमचं pH केमिकल प्युअर आहे. मॉलिक्युलर विज्ञानानुसार सायंटिफिकनं काढलेली व्हायलाच पाहिजे ही थिअरी. पण 2 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिकी एकादशी दिवशी परफेक्ट 19 पर्यायी वॉटर सोल्युबल खत म्हणून आपण 5-5-5 ही ग्रेड शेतकऱ्यांसाठी आज कार्तिकी एकादशी दिवशी जशी माझ्या महाराष्ट्रातून भारतातून विठ्ठला रुक्मिणीचं दर्शन घ्यायसाठी येतात त्याच पद्धतीने ही जे शेतकरी आहेत ही विठ्ठल रुक्मिणी आहेत आमच्यासाठी माझ्यासाठी. विठ्ठल रुक्मिणीकडून माझ्या विठ्ठल रुक्मिणी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आजचा हा परफेक्ट 5-5 हा ग्रेड 19 आज लॉन्च होते. जय जवान जय किसान.